इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटलंय। दोन्ही देशांकडून एकमेकांवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत, कारण इस्रायलचे नेते बेंजामिन नेतन्याहू यांना इराणमध्ये सत्ता पालट घडवायचा आहे। इराणच्या सर्वोच्च नेत्याला संपवायचं आहे आणि इराणचा हा सर्वोच्च नेता आहे अयातुल्ला अली खामनेई। पण 85 वर्षांचे अली खामनेई देखील माघार घ्यायला तयार नाहीत। इस्रायलला धडा शिकवण्यासाठी ते सज्ज आहेत आणि त्यासाठी हवी ती किंमत मोजण्याची खामनेईंची तयारी आहे। इराणवर तुम्ही युद्ध लादलंय, पण या युद्धात इराण पूर्ण ताकदीने लढेल। आम्ही शांती प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण ताकदीने उभे राहू। इराण कधीच कोणासमोर झुकणार नाही। मध्य पूर्व आशियात इराण हे सर्वात शक्तिशाली मुस्लिम राष्ट्र मानलं जातं। विशेष म्हणजे संपूर्ण जगात इराण हा एकमेव शिया बहुल देश आहे। या देशात सुप्रीम लीडर म्हणजे सर्वोच्च नेता हा देशाचा सर्वेसर्वा असतो। मात्र या सुप्रीम लीडरची निवड कशी होते ते देखील समजून घ्यायला हवं। इराणमध्ये आतापर्यंत फक्त 2 सर्वोच्च नेते झाले। यापैकी पहिले सर्वोच्च नेते होते अयातुल्ला रुहुल्ला खामनेई आणि दुसरे आहेत अयातुल्ला अली खामनेई। अली खामनेई सध्या 85 वर्षांचे आहेत। त्यांच्या पश्चात तिसऱ्या सर्वोच्च नेत्याची निवड केली जाईल। इराणमध्ये 88 इस्लामिक समूह सर्वोच्च नेत्याची निवड करतात। या समूहाला असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स म्हटलं जातं। असेंब्ली ऑफ एक्सपर्टच्या वर गार्डियन काउन्सिल असते। इराणची जनता दर 8 वर्षांनी असेंब्लीच्या सदस्यांना निवडते। इराणमध्ये सर्वोच्च नेता निवडण्याची परंपरा 45 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली। 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडली। इराणचे नेते अयातुल्ला रुहुल्ला खामनेई यांनी इराणचा शाह मोहम्मद रजा पहलवी याचा तख्ता पालट केला। इराणचा शाह पाश्चात्य संस्कृतीच्या बदलांना मानत होता, मात्र अयातुल्ला खामनेई हे पाश्चात्य संस्कृतीला कडवा विरोध करणारे होते। याच विरोधातून 1962 साली खामनेई यांना अटक झाली आणि 1964 मध्ये त्यांना देशातून निष्कासित करण्यात आलं। देशातून बाहेर काढल्यानंतर खामनेई यांनी काही काळ तुर्की, इराक आणि फ्रान्समध्ये वास्तव्य केलं। 1970 मध्ये शाहची लोकप्रियता घटत होती। इराणमध्ये दंगली आणि प्रदर्शनं वाढली होती। इथेच खामनेई यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला। खामनेई इराणमध्ये परतल्यानंतर शाहने कुटुंबासोबत पलायन केलं। देखिए, 2 चीज़ें हैं। पहली बात तो ये कि 79 में हालात ईरान के बहुत बिगड़ गए थे। उससे पहले ही से बिगड़ने लगे थे, 70 के दशक में शुरू से। और वहाँ पे स्टूडेंट का बड़ा पावरफुल मूवमेंट हो गया था शाह के ख़िलाफ़। वहाँ की जनता चाहती थी कि डेमोक्रेसी आए, रूल ऑफ लॉ आए, और फिर वो ये भी चाहते थे कि अमेरिका का जो वर्चस्व है वो ख़त्म होना चाहिए। उनको लगा कि शाह की वजह से ही ऐसा है, तो शाह के प्रति के विरुद्ध में बहुत बड़ा मूवमेंट था। लेकिन ये स्टूडेंट मूवमेंट, यूथ मूवमेंट आगे नहीं बढ़ पा रहा था। उसी समय इराक़ के अंदर एग्ज़ाइल में अयातुल्ला रुहुल्ला खामनेई रहते थे। उनको इराक़ियों ने अपने मुल्क से बाहर निकाल दिया। उन्हें जैसे ही बाहर गए तो फिर उन्हीं ने स्टेटमेंट जनता से रिवोल्ट की बात की कि शाह के रिजीम को हटाओ, निकालो, और फिर वो पेरिस चले गए। वहाँ से लगातार मूवमेंट चली। उनके मूवमेंट को ज्वाइन करने से जो सीनियर लोग थे, गांव के लोग थे, किसान था, वर्कर्स था, सब ज्वाइन कर लिया। एक बहुत पावरफुल मूवमेंट हो गया, पीसफुल था। मगर शाह ने बहुत कोशिश की उसको दबाने की, मगर वो फेल हो गए। अंत में उसे मुल्क छोड़ के जाना पड़ा। अमेरिका का बहुत घनिष्ठ संबंध था शाह के साथ, और ये शाह जो थे वो अमेरिका के जो हित थे उसको आगे बढ़ाते थे उस पूरे क्षेत्र में। अमेरिका जो था वो 3 जो देश थे, उन देशों की मदद से पूरे एरिया को कंट्रोल करता था। एक तो टर्की था, दूसरा ईरान था, और तीसरा इजराइल। ईरान के हट जाने के बाद ईरान जो है उनको अमेरिकन्स को बहुत बड़ा सेटबैक लगा। इस्लामिक रेवोल्यूशन आया। इस्लामिक रेवोल्यूशन के बाद फिर एक पूरे इस्लामिक देश में एक नई हवा फैली अमेरिका के ख़िलाफ़, जिससे अरब देशों को भी काफ़ी डर लगा, जो प्रो अमेरिकन
अरब देश थे उनको भी डर लगने लगा, लेकिन कुछ दिनों के बाद उसको कंट्रोल हो गया वहाँ के ऊपर, और ये इस्लामिक रेवोल्यूशन तब से ईरान को गवर्न करता है। सत्तेत आल्यानंतर खामनेई यांनी इराणला इस्लामिक लोकशाहीचं राज्य घोषित केलं। पुढच्या काळात इराणमध्ये निवडणुका झाल्या, राष्ट्रपती निवडला गेला, मात्र सत्तेच्या चाव्या नेहमीच खामनेई यांच्या हाती होत्या, कारण खामनेई यांनी इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचं पद अस्तित्वात आणलं होतं। 1979 साली अयातुल्ला रुहोल्ला खामनेई इराणचे पहिले सर्वोच्च नेते झाले। इराणमध्ये सर्वोच्च नेत्यालाच धर्मगुरू म्हणजेच अयातुल्लाह म्हटलं जातं। सर्वोच्च नेता राष्ट्रप्रमुख आणि कमांडर इन चीफ अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतो। इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो। इराणचा जगाशी संबंध कसा असेल, इतर राष्ट्रांसोबत इराणची नीती कशी असेल, याचा अंतिम निर्णय सर्वोच्च नेता घेतो। पुढची 10 वर्ष रुहोल्ला खामनेई इराणचे सुप्रीम लीडर होते, मात्र 10 वर्षांचा काळ इराण इराक संघर्षातच निघून गेला। 1980 मध्ये अल अरब जलमार्गावरून इराण इराक संघर्ष पेटला आणि खामनेई यांनी इराकवर आक्रमण केलं। हे युद्ध पुढील 8 वर्ष सुरू होतं। 1989 मध्ये रुहोल्ला खामनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर अयातुल्ला अली खामनेई यांच्या पर्वाची सुरुवात झाली। अयातुल्ला अली खामनेई इराणचे दुसरे सर्वोच्च नेते झाले। 1989 मध्ये पहिल्या खामनेई यांच्या मृत्यूनंतर ते सत्तेत आले। रुहोल्ला खामनेई यांचे शिष्य अशी त्यांची ओळख होती। इराणच्या इस्लामिक क्रांतीमध्ये ते सक्रिय होते। 1981 ते 1989 पर्यंत अली खामनेई यांनी इराणच्या राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला। रुहोल्ला खामनेईंच्या मृत्यूनंतर सुप्रीम लीडर म्हणून त्यांची निवड करण्यात आली। तब्बल 35 वर्षांपासून ते इराणच्या सर्वोच्च नेतेपदावर आहेत। अली खामनेई यांनी सत्तेत आल्यानंतर आपल्या गुरुची ध्येय धोरणं पुढे चालवली। पाश्चात्य संस्कृतीला आणि विशेष करून अमेरिकेला विरोध हीच खामनेई यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख राजकीय नीती राहिली आहे। खामनेई यांच्या शासन काळात इराणचा अणु कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच वादाचा मुद्दा ठरला आणि सध्या सुरू असलेल्या इराण इस्रायल युद्धामागे अणुशस्त्र निर्मितीच्या वादाचीच पार्श्वभूमी आहे। इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये तब्बल 2100 किलोमीटरचं अंतर आहे। दोन्ही देशांमध्ये इराक, सिरिया, सौदी अरब आणि जॉर्डन असे 4 देश आहेत। म्हणजे आपल्या भारत आणि पाकिस्तान सारखा सीमावाद नसतानाही दोन्ही देश एकमेकांचे पक्के वैरी झाले। क्षेत्रफळाच्या बाबतीत इराण इस्रायलच्या तुलनेत 20 पट मोठा देश आहे। लोकसंख्येच्या बाबतीतही इराण इस्रायलहून 10 पट मोठा देश आहे। तरीही इस्रायलनं इराण विरोधात युद्ध का पुकारलंय याची कारणं समजून घेऊया। इराण आणि इस्रायल युद्धाचं मूळ हे अमेरिकेच्या राजकारणात आहे। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सरकार सत्तेत आल्यापासूनच या संघर्षाला सुरुवात झाली होती। दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांनी इराण सोबत अणु कराराचे प्रयत्न सुरू केले, मात्र खामनेई यांनी सातत्याने अणु कराराला नकार दिला। त्यामुळे ट्रम्प यांच्या रागाचा पारा चांगलाच वाढला आणि इराणला थेट बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली। दोनों एक दूसरे को ब्लेम कर रहे हैं। इस क्षेत्र की दोनों बड़ी ताकतें हैं, इजराइल एक तरफ है तो ईरान दूसरी तरफ है। ईरान की जो मिलिट्री सुपीरियरिटी है उसको बहुत ज़्यादा हो गई है और इजराइल को लगता है कि वो एक थ्रेट है। इजराइल का कहना यह है कि ईरान जो है वो न्यूक्लियर वेपन बना रहा है और वो हमारे लिए एग्जिस्टेंशियल थ्रेट है, यानी पूरी स्टेट को थ्रेट है, क्योंकि ईरान जो है इजराइल को रिकॉग्नाइज़ नहीं करता, कहता ये इलीगल स्टेट है। और फिर बात ये भी है कि ईरान का कहना ये है कि हम न्यूक्लियर वेपन नहीं बना रहे हैं, हमने 60% तक यूरेनियम का इनरिचमेंट किया है और बॉम्ब बनाने के लिए 93, 94, 95% इनरिचमेंट की ज़रूरत पड़ती है फिज़ाइल मटेरियल की, वो हमारे पास नहीं है। वो ये भी कहते हैं कि जो न्यूक्लियर वेपन है ये वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन है, हम लोग लाखों लोगों को मार देता है।
और उनका कहना है ये इस्लाम में इसकी कोई जगह नहीं है। तो ये दोनों अलग अलग हैं। पश्चिमी देश भी कहते हैं कि ईरान न्यूक्लियर बना रहा है, अमेरिका का भी कहना है कि अमेरिका का कहना ये कि वो ईरान को न्यूक्लियर वेपन नहीं बनाने देगा। ट्रम्प यांच्या धमकीनंतर अयातुल्ला अली खामनेई देखील युद्धासाठी सज्ज झाले। इराणमध्ये मिसाईल सिटी सज्ज केली आणि अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला। करार केला नाही तर बॉम्बस्फोट होतील, हा असा विध्वंस असेल जो त्यांनी कधीच पाहिला नसेल। त्यांच्याकडे एक संधी आहे, जर त्यांनी संधीचा फायदा घेतला नाही तर मी त्यांच्यावर सेकंडरी टॅरिफ लादेन। अयातुल्ला अल खामनेई झुकत नाही म्हटल्यावर ट्रम्प यांची चिडचिड वाढली, पण अमेरिका इराणवर थेट हल्ला करू शकत नव्हता, कारण जगासमोर अमेरिकेची व्हिलनच्या रूपात प्रतिमा बनली असती। इराणवर दबाव तंत्राचा काहीच उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानंतर ट्रम्प यांनी दुसरी रणनीती अवलंबली। नक्कीच अमेरिकेने काही दुष्कृत्य केलंच, पण ते करतील असं मला वाटत नाही, पण त्यांनी काही केलंच तर आम्ही त्याला जशास तसं उत्तर देऊ। अखेर ट्रम्प यांच्या खेळीला यश आलं। इस्रायलच्या आडून अमेरिकेनं इराणवर वार केलाय आणि इराण इस्रायलचं युद्ध पेटलंय। या युद्धात इस्रायल इराणवर वरचढ ठरलाय। इराणचे प्रमुख नेते या युद्धात मारले गेलेत। सुप्रीम लीडर अयातुल्ला अल खामनेई यांच्याही जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना अज्ञात स्थळी बंकरमध्ये लपवून ठेवण्यात आले। अमेरिका आणि इस्रायलला इराणमध्ये सत्ता पालट घडवायचा आहे। आपल्या मर्जीतले नेते सत्तेत आणून अणु करारासंबंधित धोरण राबवण्याचा ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन आहे। या मास्टर प्लॅनमध्ये अमेरिका आणि इस्रायल कितपत यशस्वी ठरणार? अली खामनेई यांची 35 वर्षांची सत्ता खालसा होणार का? अली खामनेई यांच्यानंतर इराणचा सुप्रीम लीडर कोण होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी संपूर्ण जगाच्या नजरा इराणकडे लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।